नमस्कार, मैं हूं शालिनी और आप देख रहे हैं न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। भंडारा में 4 वर्षीय बच्ची से कथित दुष्कर्म मामले पर महिला संगठन का प्रदर्शन। भंडारा के आंबेडकर वार्ड में 4 वर्षीय बच्ची के साथ कथित दुष्कर्म की घटना को लेकर महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संगठन ने पुलिस अधीक्षक को ज्ञापन सौंपकर मामले में निष्पक्ष, त्वरित और प्रभावी कार्रवाई की मांग की है। संगठन ने कहा कि घटना से लोगों में चिंता और आक्रोश का माहौल है तथा मामले की गंभीरता को देखते हुए कानून के अनुसार शीघ्र कार्रवाई की जानी चाहिए। संगठन ने अपने ज्ञापन में मांग की कि पुलिस मामले की निष्पक्ष जांच करते हुए संबंधित कानूनी प्रावधानों के तहत आवश्यक कार्रवाई करे। साथ ही शहर के संवेदनशील क्षेत्रों, स्कूलों, आंगनबाड़ियों, उद्यानों और सार्वजनिक स्थानों पर पुलिस गश्त बढ़ाने, सीसीटीवी निगरानी मजबूत करने तथा महिला एवं बाल सुरक्षा से जुड़े सहायता केंद्रों को और अधिक प्रभावी बनाने की भी मांग की गई। महिला संगठन ने कहा कि यदि मामले में समयबद्ध और प्रभावी कार्रवाई नहीं हुई तो वह लोकतांत्रिक तरीके से आंदोलन करेगा। इस दौरान संगठन के प्रदेश अध्यक्ष नर्मदा ताई बागड़े, प्रदेश प्रवक्ता शीतल ताई गेडाम, विदर्भ अध्यक्ष शोभना सरोजकर, प्रदेश संगठन मंत्री मंजूषा चौहान, जिला अध्यक्ष वैशाली रामटेके, जिला कार्याध्यक्ष सीमा काले, विदर्भ उपाध्यक्ष पूजा पाटिल, साइना खान, करुणा राउत सहित बड़ी संख्या में महिला पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहीं। प्रदर्शन के बाद ज्ञापन पुलिस अधीक्षक भंडारा को सौंपा गया। फिलहाल मामले की जांच पुलिस द्वारा की जा रही है। जांच पूरी होने के बाद ही सभी तथ्यों की आधिकारिक पुष्टि हो सकेगी। मी श्री सदानंद धारगावे, महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटनेचे संस्थापक, दिनांक 6 ऑगस्ट 2026ला एका छोट्याशा 4 वर्षीय चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न गौतम बुद्धवाड भंडारा या नराधमाने करण्याचा प्रयत्न केला। त्या संदर्भात दिनांक 7 ऑगस्ट 2026ला महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी आंदोलन करून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना निवेदन करण्यात आले आणि जर या निवेदनाची तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। तरी शासनाने आणि प्रशासनाची याची दखल घेऊन या नराधमास तात्काळ कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी। तसेच राज्यामध्ये असा कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने राज्यामध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, शाळा असतील, अंगणवाड्या असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी लावून त्यांच्या 24 तासात सीसीटीव्ही कॅमेरे चेक करावे। असे नराधम अशा घटना राज्यात कुठेही घडू नये याकरिता महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटना यांनी आवाहन केले आहे। आणि जर या नराधमास शिक्षा झाली नाही, कारवाई करण्यात दिरंगाई केली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संस्थापक श्री सदानंद धारगावे, महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटना शासनाला देत आहे। मी प्रशासनाला फक्त एक प्रश्न विचारायचा है मला, अरे ये जानवर कब सुधरेंगे और कब तक हम रास्तों पर उतरेंगे? कधीपर्यंत आम्ही असं रस्त्यावर उतरायचं? मागे सीजीपीचा प्रोटेस्ट झाला होता दिल्लीमध्ये, किती मोठा प्रोटेस्ट झाला आणि आता पुन्हा इथे देशभरात प्रोटेस्ट सुरू आहेत। सरकारची स्थापना झाली आहे पब्लिकला न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी। आणि जर तुम्हाला तुमच्या शासनावर राहून तुमच्या कर्तव्यांचं पालन करता नाही येत आहे तर सोडून द्या, पण आम्हाला तुमच्या तुमच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला काहीही भुगतावं लागणार नाही हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। तुम्हाला जे करायचंय तुम्ही करा, मला पॉलिटिक्स मध्ये काही इंटरेस्ट नाहीये, पण जर एका स्त्रीचा अपमान झाला तर ते माझा अपमान आहे आणि मी हे सहणार नाही। कारण एका स्त्रीला तिचा स्वाभिमान मिळवून द्यायला कितीतरी महाराष्ट्रीयन पुरुषांनी, स्त्रियांनी आपले प्राण गमावले। सावित्रीबाई फुलेंनी गोटे खाल्ले, शिवाजी महाराजांनी इतका संघर्ष केला, बाबासाहेब, ज्योतिराव फुले
कितीतरी असे महान लोक आहेत ज्यांनी स्त्रियांना न्याय मिळावा, त्यांना सन्मान मिळावं म्हणून प्रयत्न केले, ते झिजले आणि आज आझाद भारतामध्ये देखील आम्ही स्त्रिया बंधनात अडकला होता, कारण काही पुरुषांचे डोळ्यांमध्ये आम्ही त्यांची पर्सनल प्रॉपर्टी हो की त्यांना ते कधीही हात लावू शकतात. आम्ही कुठेही कुठल्या कार्यक्रमात. खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।